वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी। आज आपल्याला घ्यायचं आहे पॅकिंग इफिशियन्सी इन BCC म्हणजे बॉडी क्यूबिक सेंटर्ड। याच्यामधली काय घ्यायची आहे? पॅकिंग इफिशियन्सी। बघा, आपण एक क्यूब काढलेला आहे। काय काढलेला आहे? क्यूब। तर क्यूबमधून आपला हा जो बेसमधला याला आपण जॉईन करून देऊ। याला काय करू आपण? जॉईन केलं तर आपल्याला काढायचं आहे। इथं बघा एक सेंटर असेल, इथं काय असेल? एक सेंटर। हा सेंटर, या सेंटरवर एक स्फिअर, याच्यावर एक स्फिअर आणि याच्याकडे एक स्फिअर। म्हणजे टोटल किती स्फिअर झाले? 3। किती स्फिअर झाले? 3। बघा, तर आपल्याला नाव देऊ आपण। समजा हा जॉईन करायला इथं A, याला दिला C, याला देऊ आपण E, याला देऊ D आणि याला देऊ समजा B। काय दिलं? B। उलटे पालटे नाव तुम्ही आपल्यानुसार देऊ शकता। मी असं नाव दिलं बरं। चला समजून घ्या। आता बघा, हा जो स्फिअर आहे याची ही पण रॅडियस झाली, ही पण रॅडियस झाली, याची ही वाली काय झाली? रॅडियस झाली, याची ही वाली काय झाली? रॅडियस झाली। बरोबर आहे। म्हणजे ए जो आहे, ए इथं नाही लिहायचं आपल्याला, ए इथं लिहायचं आहे। हा पॉईंट आपला काय आहे? ए। हा पॉईंट काय आहे? ए आहे। चला तर लक्ष द्या, आपण काय लिहिले? ABCDE। ठीक, चलो समजून घ्या। आपण घेत आहोत, मी घेतली समजा AB साईड घेतली। काय घेतली? AB साईड। AB साईड बघा बरं, A आणि B। तर बघा, हा एक रॅडियस आहे म्हणजे R प्लस हा एक R, हा एक R, म्हणजे किती R झाले? 2। R प्लस R प्लस अजून हा एक R आहे B वाला, हा एक R आहे। टोटल किती R झाले? 4। समजून घ्या, हा जो R आहे हा सेंटरपासूनचा हा डिस्टन्स झाला 1 R, नंतर हा 1 R, या सेंटर आहे तर R, नंतर हा R, 2 R झाले आणि हा एक तिसरा R। म्हणजे AB हा किती इक्वल आहे? 4 Rच्या। म्हणजे AB जो आहे इक्वल कशाच्या? 4 Rच्या। याला आपण देऊ इक्वेशन नंबर 1। काय देऊ? इक्वेशन नंबर 1। चला समोर बघा, आपण ट्रायंगल बघू। इन ट्रायंगल आपण ट्रायंगल घेऊ BED। कोणता ट्रायंगल घेऊ? BED। कोणता ट्रायंगल घेतला? BED। आणि हे जे आहेत, हा याची A आहे, हे पण याची लेंथ A आहे। काय आहे? A। समजून घ्या। तर काय होतो, ABD ट्रायंगलमध्ये हा आहे तुमचा 90 डिग्री। सॉरी, हा काय आहे तुमचा? 90 डिग्री। कोण? E काय आहे तुमचा? 90 डिग्री। तर 90 डिग्री आहे तर ट्रायंगल म्हणजे अँगल B इथं E जो आहे तो काय आहे तुमचा? 90 डिग्री। तर जर एक अँगल 90 डिग्री असेल तर काय यूज करू शकतो आपण? पायथागोरस थेरम। काय यूज करू शकतो? पायथागोरस थेरम। तर पायथागोरस थेरम यूज करण्या पहिले हे आपल्याला जॉईन करावं लागेल। काय करावं लागेल? जॉईन। कारण की आपल्याला ट्रायंगल बघायचं आहे ना। तर ट्रायंगल बघताना आता ठीक आहे EBD। चला आता ट्रायंगल बघा, तर पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे। ही काय झाली त्याची? हायपोटेनियस। ही काय झाली त्याची? हायपोटेनस। म्हणजेच BD चा स्क्वेअर हा इक्वल असतो, कारण की हायपोटेनसचा स्क्वेअर हा इक्वल असतो BE चा स्क्वेअर प्लस DE चा स्क्वेअर। बरोबर आहे। कारण की हा काय झाला, जसा आपला हा राईट अँगल ट्रायंगल असतो। बरोबर आहे। तर आपण काय करतो? ही झाली आपली हायपोटेनस। तर या हायपोटेनसचा स्क्वेअर हा इक्वल असतो या दोन बाजूच्या स्क्वेअरच्या बेरीज एवढा। काय असतो? इक्वल असतो। तर ही माझी बाजू A आहे आणि ही पण A आहे। म्हणजेच माझी BE ची साईड किती आहे? A प्लस म्हणजे काय होईल? स्क्वेअर। नंतर DE पण किती आहे? A। तर याचा पण काय होईल? स्क्वेअर। म्हणजेच काय येईल? 2A स्क्वेअर। कशाची आली? AD ची बाजू आली किती? 2A स्क्वेअर। A स्क्वेअर आणि A स्क्वेअर म्हणजे हे A आहे, हे A आहे, तर याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर। चला नंतर बघू। नंतर बघा, इन ट्रायंगल अजून एक ट्रायंगल घेऊ आपण। कोणता ट्रायंगल घेऊ? बघा, ABD ट्रायंगल। AB म्हणजे ADB ट्रायंगल। कोणता ट्रायंगल? ADB। तर हा पण काय यायचा? 90 डिग्री। म्हणजे अँगल D जो आहे तो काय आहे? 90 डिग्री। तो काय आहे? 90 डिग्री। मग इथे पण कोणता रूल अप्लाय करा? पायथागोरस थेरम।
अप्लाय करा. पायथागोरस थेरमनुसार काय होईल, ही काय झाली याची हायपोटेनियस, तर मग हा काय होईल 90च्या समोरची अँगल काय असतो हायपोटेनियस, तर मग हे काय होईल म्हणजेच AB² हा इक्वल आहे कोणाच्या AD² प्लस BD² आहे ना. हा जो AC आपण ट्रायंगल ADB घेतला ना, तर हा ट्रायंगल हा 90 आहे, तर AB² ही हायपोटेनियस झाली इक्वल आहे ADच्या आणि BDच्या. तर बघा जो AD आहे, जो ADची बाजू पण काय लिहिली आहे आपण A, म्हणजे याचा पण काय येईल A². आणि बघा BD आपण काढला आताच, BD काय आहे बघा, BDचा काय आहे 2A² आपण काढलं ना, BDची व्हॅल्यू किती काढली 2A². तर पुट केल्यानंतर म्हणजे AB काय येईल, पुट केले तर AB² इज इक्वल टू काय येईल 3A². AB इज इक्वल टू काय येईल 3A². त्याच्यावरून आपण काय करू शकतो, याच्यावरून आपण काढू शकतो ABची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू काढू शकतो, ABची. तर मग याच्यावरून काय काढू शकतो, AB हा इक्वल राहील कुणाच्या √3A. कारण की बघा जर आपण काय केलं, याला रूट केलं तर 3 काय होईल, आपण असं लिहू शकतो याचा रूट येईल डायरेक्ट, म्हणजे इथं Aचा स्क्वेअर येईल. मग काय होईल √3 ॲज इट इज, आणि हा स्क्वेअर आहे तर बाहेर निघल्यावर काय येईल A. बाहेर निघल्यावर काय येईल A. याला इक्वेशन नंबर 1 दिले मी, याला देते इक्वेशन नंबर 2. तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बघा, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बघा, हा इक्वेशन 1 आणि 2 बघा. AB आहे म्हणजे लेफ्ट हँड साईड काय आहे सेम, AB त्या दोघांची लेफ्ट हँड साईड काय आहे सेम आहे, मग राईट हँड साईड पण काय होतील सेम, म्हणजेच काय होईल 4R हा इक्वल राहील कोणाच्या √3A. 4R जो आहे तो इक्वल राहील कोणाच्या √3A. त्याच्यावरून काय काढू शकतो आपण R काय होईल √3/4A. R काय होईल √3/4, कारण की हे R कशा आहे मल्टिप्लायमध्ये आहे, तिथं काय जाईल डिवाइडमध्ये जाईल, काय जाईल डिवाइडमध्ये. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपण असा ट्रायंगल आहे, तर हा आहे A, नंतर आहे D आणि हा आहे B आणि हा आहे 90 डिग्री, असा अँगल होतं ते. याच्यावरून हे काढलं आपण. आता काय काढू, व्हॉल्यूम काढू, व्हॉल्यूम ऑफ स्पियर. व्हॉल्यूम ऑफ स्पियर, व्हॉल्यूम ऑफ स्पियर काय असतो 4/3πr³ असतो. चला तर 4/3 ॲज इट इज, नंतर पाय पण काय होईल ॲज इट इज, पाय पण ॲज इट इज. आरची व्हॅल्यू किती आहे √3, आरची व्हॅल्यू √4 आणि A ॲज इट इज आहे ना, √4A ॲज इट इज. याचा काय आहे क्यूब, याचा काय आहे क्यूब. चला समोर सॉल्व करा, म्हणजेच काय येईल 4/3π ॲज इट इज, याचा क्यूब आहे म्हणजेच काय होईल 3चा क्यूब आहे, 3चा काय आहे क्यूब म्हणजे √3चा काय आहे क्यूब, नंतर 4चा पण काय आहे क्यूब, तर 4चा क्यूब किती असतो 64 आणि A³ ॲज इट इज. बघा क्यूब याचा अर्थ याचाही क्यूब, Aचा पण क्यूब, 4चा पण क्यूब, बरोबर आहे, असं आहे ते. त्याला सॉल्व करू आपण. सॉल्व केल्यानंतर कसं भेटेल बघा 4/3π, √3 किती वेळा आहे 3दा आहे, √3 कितीदा आहे 3दा, म्हणजे कसं आहे बघा √3 × √3 × √3 असं आहे. √3 कितीदा आहे 3दा आहे, 3चा क्यूब. तर हा काय होऊ शकतो बघा √3 × √3 काय होईल 3 आणि हा काय होईल √3 ॲज इट इज राहील, म्हणजे याला आपण काय लिहू शकतो 3√3. आणि या 4ने याला भाग जातो, आपण भाग देऊन देऊ. बघा हा जो 4 आहे या 4ने याला भाग जातो, 4 × 4 आणि उरले 2, तर किती राहिले 16. तिथं 1 ॲज इट इज, इथं किती येतील 16, कारण की भाग कितीचा गेला 16चा, आणि A³ ॲज इट इज. म्हणजे हा काय भेटला आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द स्पियर, काय भेटला व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. आणि तिथून हे बघा हा 3 या 3 सोबत काय होऊन जाईल कॅन्सल, मग काय राहिला √3π A³/16, बरोबर आहे ना. हे 3 होतं, हे 3 मिळालं आपल्याला, हे असं
बरोबर. तर मग काय झालं, √3 म्हणजे 3 सोबत काय झालं, 3 कॅन्सल झाला, तर √3 पाय a³ / 16 एवढं मिळालं. आपल्याला काय मिळालं, व्हॉल्यूम ऑफ द स्पियर, व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. आता काय काढायचं आहे आपल्याला बघा, नंतरच्या स्लाइडवर जाऊ. आपल्याला काढायचं आहे टोटल व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल कशाचं, BCCचं. तर टोटल पार्टिकल किती आहेत BCCमध्ये, 2. जसे SCमध्ये किती होता 1, तर BCCमध्ये किती आहे 2. आणि व्हॉल्यूम किती आला, हे बघा व्हॉल्यूम किती आला, √3 पाय a³ / 16. ते लिहा, √3 पाय a³ / 16. तर 2 याला भाग जातो कितीचा, 8चा. तर काय होईल, √3 पाय a³ किती येईल, 8. बरोबर आहे. याने भाग दिल्यावर 8 येईल. म्हणजे हा आला आपला टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. आणि टोटल आता आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला कशाचा, पॅकिंग एफिशियन्सीचा. पॅकिंग एफिशियन्सी तो काय असतो, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन युनिट सेल किती आला आहे, √3 पाय a³ / 8 डिवाइडमध्ये काय असतो, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. लक्षात ठेवा, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल एवढा आहे आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल कारण प्रत्येकाची a साईड होती, तर a³. त्याच्यामध्ये काय होईल, a काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. हा a या a सोबत कॅन्सल होऊन जाईल. आणि आपण पर्सेंटेज काढत आहोत, इंटू काय करतो 100. पॅकिंग एफिशियन्सी कशामध्ये काढत आहोत, पर्सेंटेजमध्ये. तर पर्सेंटेज काढत आहोत, इंटू काय करावं लागेल 100. मग काय राहिला इथं, √3 इंटू पाय 8 डिवाइडमध्ये जाईल, 8 काय जाईल डिवाइडमध्ये, डिवाइडमध्ये इंटू काय येईल 100, इंटू काय येईल 100. त्यांची जेव्हा आपण व्हॅल्यू पुट करू बघा, √3ची व्हॅल्यू किती असते, 1.732 इंटू पायची व्हॅल्यू 3.142 इंटू हे आहे 100 डिवाइडमध्ये 8, डिवाइडमध्ये काय आहे 8. जेव्हा आपण तुम्ही याला पूर्ण याला सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला मिळेल 68%. काय मिळेल, 68%. म्हणजेच पॅकिंग इफिशियन्सी BCCमध्ये किती आहे, 68% आहे. आणि जर याची एम्प्टी वाईड काढायची आहे, काय काढायची आहे, एम्प्टी वाईड कशाची, BCCची. तर आपण इकडे काढू, काय काढायची आहे, एम्प्टी स्पेस किंवा एम्प्टी वॉइड, एम्प्टी स्पेस काय करू, 100 मधून 68 काय करू, मायनस करू. तर किती होईल बघा, 10तून 1 2, हातच्याला 1, किती राहतील 7, म्हणजे 32% काय राहील तुमची एम्प्टी स्पेस. काय राहील, एम्प्टी स्पेस. चला एकदा आपण रिवाइज करू काय काय घेतलं बघा. आपण काय घेतला, एक क्यूब घेतला. या क्यूबमध्ये दिसतंय, हा क्यूब घेतला आणि या क्यूबमध्ये किती स्पिअर ठेवले, 3 स्पिअर. आणि असे ठेवायचे आहे तुम्हाला का त्याचे रेडियस बरोबर येतील. तर बघा AC ची रेडियस, हा जो इथपासूनचा सेंटर हा आपला A पॉईंट होता, तर हा R, हा R म्हणून किती R झाले, टोटल 4 R. म्हणजे AB टोटल किती मिळाला आपल्याला, हा R आहे तो. AB किती मिळाला, R. मग आपण ट्रायंगल घेतले. कोणता ट्रायंगल घेतले इथं, हा वाला, हा असा आहे बघा, हे आडवी लाईन तिरपी आणि हा 90 डिग्री आहे. ई वाला 90 डिग्री आहे, हा D आणि हा काय आहे B. तो हा 90 डिग्री असल्यामुळे आपण काय घेतलं, मग याला अँगल 90 डिग्री घेतला. आणि जो BD होता, BD म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर, हा साईडचा काय असतो स्क्वेअर. तर ही A आहे, ही पण A आहे. ते A² + A² काय झाला 2A², काय झाला 2A². नंतर आपण ट्रायंगल कोणता घेतला बघा, आपण अजून नंतर कोणता ट्रायंगल घेतला, इन ट्रायंगल हा वाला ADB इथे काढला बघा, ADB. याच्यामध्ये हे काय आहे, हायपोटेनस म्हणून ABचा स्क्वेअर, नंतर ADचा स्क्वेअर आणि BDचा स्क्वेअर. आता बघा इथं BD आपण इथं पुट केलं होतं, हे काढलं होतं, काय केलं होतं इथं काढलं होतं. तर ही BDची व्हॅल्यू इथं पुट केली. आणि जो AD असतो हा काय आहे तुमचा A² आणि BD काय आहे 2A². BD काय आहे 2A². तर BD काय आहे तुम्हाला इथं A राहील, हे नाही इथं काय आहे A.
AD काय आहे A आणि जो BDचा स्क्वेअर आहे तुम्ही किती काढले 2A स्क्वेअर. तर बघा हे व्हॅल्यू पुट केले AD A आहे आणि याची व्हॅल्यू 2A स्क्वेअर. तर A स्क्वेअर प्लस 2A स्क्वेअर काय होईल 3A स्क्वेअर. त्याच्यावरून AB काय काढले याला स्क्वेअर रूटमध्ये √3Aचा स्क्वेअर आहे. हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होऊन जाईल कॅन्सल म्हणून A कुठे निघला बाहेर निघला. A कुठे निघला बाहेर. तर बघा फ्रॉम इक्वेशन 1 आणि हा 2 बघा AB आणि AB काय आहे सेम आहे. लेफ्ट हँड साईड काय आहे सेम तर राईट हँड साईड पण काय होतील सेम बरोबर आहे. म्हणजेच इकडे बघा फ्रॉम इक्वेशन 1 and 2 AR हा इक्वल राहील कोणाच्या √3/Aच्या √3/Aच्या बरोबर आहे √3/Aच्या. मग इथं काय झालं √3ची व्हॅल्यू किती √3 हा R मल्टिप्लायमध्ये होता 4 मल्टिप्लायमध्ये होता डिवाइडमध्ये गेला म्हणजे आरची व्हॅल्यू किती आली √3/4A. नंतर आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ द स्फिअरचा फॉर्म्युला. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर काय असतो 4/3πr³. तर आरची व्हॅल्यू आपण ही काढली होती. तर आरची व्हॅल्यू आपण इथं काय केली पुट केली √3/4Aचा क्यूब. तर काय झालं बघा 4/3 ॲज इट इज याचा क्यूब इथं सॉल्व केला होता आपण 3 याचा काय होईल फक्त 3 रूट आणि रूट स्क्वेअर कॅन्सल आणि हा काय राहिला 3. समजतं का हे म्हणजे कसं होते √3चा हा काय झाला स्क्वेअर इंटू काय झाला √3. तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल काय येईल 3 आणि हा √3 ॲज इट इज याचा केलं. तर मग काय केलं 4चा क्यूब किती असतो 64 4 × 4 × 4 64 A क्यूब ॲज इट इज. तर इथं 4ने 16 याला भाग गेलं किती आलं 16 दिसतं किती आलं 16. तर काय होतं आणि हा 3 आणि 3 सोबत काय झाला मल्टिप्लाय तर किती राहिला क्यूब √3 हा πA³ अपॉन काय राहिलं 16. नंतर बघा चला बघा मग आता काय काढलं आपण व्हॉल्यूम टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकलचं काढलं. तर BCCमध्ये पार्टिकल किती असतात 2 इंटू व्हॉल्यूम आपण आताच काढला होता स्पिअरचा तो लिहिला. तर 2ने याला भाग गेला किती मिळाला आपल्याला 8. मग नंतर काय काढतो पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल हा पार्टिकलचा व्हॉल्यूम डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आणि युनिट सेल एनी टाइम काय असतो A³. तर A³ सोबत A³ कॅन्सल झालं. तर √3π 8 डिवाइडमध्ये होता खाली आला इंटू 100 यांच्या व्हॅल्यू पुट केल्या आणि जर तुम्ही सॉल्व केलं त्याचा आन्सर येतो 68%. हा काय आहे ऑक्युपाईड आहे. हे काय आहे ऑक्युपाईड. मग ऑक्युपाईड एवढा आहे तर मग काय कराल 100मधून मायनस करा म्हणजे हे काय आहे एम्प्टी स्पेस म्हणजे एवढी जागा काय आहे रिकामी. हे आहे आपली पॅकिंग इफिशियन्सी इन BCC.